आज किरण भाऊला ट्रॅक्टरची एक सिनेमॅटिक रील शूट करायला बोलवलं होतं. एक रील शूट करायची होती, काम किरण भाऊच होतं, पण आलेत डायरेक्ट 4 जण. ते जाऊ द्या, आलेत कशावर? या हँडल मोडलेल्या गाडीवर. आमचा हेवी ड्रायव्हर अभिजित काय म्हणतो तेवढं ऐका. हँडल मोडला जगात तर नमस्कार पब्लिक, मी पवन. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. काल आम्ही बरंच ठिबक पांगेलं होतं आणि आजची ब्लॉगची सुरुवात होती राहिलेल्या नळ्या पांगिण्यापासून. थोड्याच राहिल्या होत्या नळ्या पांगायच्या, त्यामुळे अर्ध्या तासात हे काम उरकलं. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण आजचं काम लय किचकट होतं, कारण सगळं ठिबक सेट करून तुटेल फुटेल नळ्या जोडायच्या होत्या. आता प्रॉपर ठिबक सेट करायचं म्हणलं, मापाचं दांडकं आणि खोट्या घेऊन आलो. प्रत्येक नळीवर एक एक खोटी टाकून दिली. अशा प्रकारे सगळ्या खोट्या पांगून घेतल्या आधी. आता या प्लॉट मधल्या ठिबकच्या आड्या पण काढल्या नव्हत्या, त्यामुळे सगळ्यात आधी नळीच्या आड्या काढायच्या, माप घेऊन खुटी टोकायची आणि त्यानंतर तंग करून नळी बांधायची. आणि हीच प्रोसेस प्रत्येक नळी सोबत फॉलो करायची होती. त्यामुळे ह्याच कामात बराच टाइम गेला, पण काम मात्र क्वालिटी चालतं बरं. आणि आता बारी होती किचकट कामाची. तुटलेल्या नळ्याच्या जागी गाठी बांधल्या होत्या, त्यालाच नीट करून त्याच्या जागी बसवायची होती जॉइंटियर. मग काय, ते पण सगळे व्यवस्थित बसून घेतले. आणि याच्यातलं राहिलेलं शेवटचं काम, काही जागेवर पॉइंटला कॉकच नव्हते, तर काही जागेवर जुने होते, आणि त्याचे रिप्लेस करायचे ते पण ठिबकच्या या नव्या कॉक सोबत. हे काम पण 20 मिनिटात कम्प्लीट करून घेतलं, आणि त्याच्यात खराब नळ्या जुने कॉक एवढे निघले. अशा प्रकारे जुने कॉक सोबत नवीन कॉक रिप्लेस करण्याचं काम कम्प्लीट केलं. जुने कॉक पण मी कामात आणले बरं का. इकडे आम्हाला ठिबक बांगायचं नव्हते, इकडच्या नळ्याचे काही कॉक गायब झाले होते, म्हणून जुने कॉक इकडे चिपकून दिले. आता हे प्लॉट झालं पार लावणी किंवा पेरणीसाठी रेडी. आम्ही तर 100% रेडी केलाय. आता पाणी सोडल्यावरच कळण याच्यात अजून काय प्रॉब्लेम आहेत ते. वरचा प्लॉट तर रेडी झाला, पण राजमेत पांगिलेल्या नळ्या अजून टाईट नव्हते गेल्या. आता हे काम होईल उद्या, कारण आम्हाला गवताला पण जायचंय. मग काय, शेळीसाठी थोडस गवत घेऊन आम्ही डायरेक्ट आलो घरी. घरी आलो तसंच आम्हाला न्यायला अभिजित आला, कारण शुभम भाऊला ट्रॅक्टरचा सिनेमॅटिक शूट करायचा होता. आता आमचा किरण भाऊ आहे एडिटर, आणि त्यालाच हा शूट करायचा होता. आणि त्याच्यासाठीच आम्ही चौघं पण परत शेतात आलो, ते पण ह्या खतरनाक गाडीवर, जिचं की हँडल मॉडेल चालतं. इकडे आले किरण भाऊनी मस्तपैकी शूट चालू केला. आता ही रील बनली कशी आहे जर पाहायचं असेल तर मी आयडी मेन्शन करतो, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तिकडे शूट चालू होत तोपर्यंत इकडे अभिजित भाऊनी तार बांधून गाडी नीट केली. लगेच आम्ही निघालो परत घरी. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा.